असं बारीक बारीक आवाज येतोय. गाणं का सगळे न भीम माझा ग. माहिती का सर्वांना काय गायचंय? दिल्लीत भाषण दे न भीम माझा ग. कुठं आहेत? एक सोबत न भीम माझा 75% आवाज आला माझ्यापर्यंत. तुमच्यापर्यंत आला का आवाज? तुमच्यापर्यंत आला आवाज? हळूहळू आला ना? परत एकदा न भीम माझा भीम माझा काय होऊ देत. दीक्षा आणि भूमी नावातच किती गोडवा आहे बघाओ. वन्स मोर के चक्कर में देश की आबादी बहुत बढ़ चुकी. भाई वन मोर करते हैं. आपल्याकडे कार्यक्रम फार अफाट आहेत, सत्कार पण आहेत, पण आपण पुन्हा एकदा बोलूयात. पण सुंदर गाणं होतं, बोलही सुंदर होते. भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. अरे माझ्या बापाने दिल्लीत भाषण दिलं आणि आज वंचित बहुजन आघाडी सत्तेत नसताना पण दिल्ली हलवते. का हलवते माहितीये का? याचे कारण आहे, पक्ष प्रचंड आहेत हो, पण प्रामाणिक पक्षांची कमी आहे. काय ते? पक्ष भरमसाठ आहेत पण प्रामाणिक पक्षांची कमी आहे. प्रामाणिक पक्ष पण मिळतील पण इमानदारीने काम करणाऱ्या माणसांची कमी आहे. आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष इमानदार, प्रामाणिक आणि माणसं इनामदार आहेत. म्हणून एवढंच म्हणतो. मी स्वतः लिहिलेला शेर आपल्या समोर मांडतो की तो एका लुकलुकणाऱ्या ताऱ्याचा भाग आहे. कोण तुम्हाला कळेल? तो त्या लुकलुकणाऱ्या भीम ताऱ्याचा भाग आहे, कारण नाव ताऱ्याचं प्रकाश आहे. तो लुकलुकणाऱ्या भीम ताऱ्याचा भाग आहे, कारण नाव ताऱ्याचं प्रकाश आहे. अरे बहुजनांच्या व्यथा तोच पुढे घेऊन जाईल. अरे कुणामध्ये ना अशी धमक आहे. आणि म्हणून सांगतो, प्रकाश आंबेडकर आपल्या भीमाच्या लेखाचा लेख आहे. आणि मित्रांनो, मी राहतो ठाण्यामध्ये. माझं नाव संतोष. मी राहिला ठाण्यामध्ये. साजनदादा, ठाण्यामध्ये संविधान दिनाच्या दिवशी बरं का, बघा, पक्षाबद्दल मला राजकारण बोलायचं नाही पण विषय निघाला म्हणून बोलतोय. एक अमुक तमुक पक्ष होता, पक्षाचं नाव घेऊन मला तोंड खराब करायचं नाही. 2014 पासून मी चहा पण सोडलाय. एवढंच सांगतो. संविधान रॅली होती, बाबासाहेबांची संविधान रॅली होती. एक 50 लाखाच्या गाडीतून उतरली एक सुंदर नटी, सुंदर दिसणारी मुलगी, 20-25 वर्षाची असेल. जाडा भाडा थोबाडावर मेकअप थापलेला होता. आली, चिडचिड करायला लागली. एका कार्यकर्त्याने सांगितलं, कारण थोडीशी ट्रॅफिक जमा झाली होती. तो म्हणाला 5 मिनिटं थांबा, मी ट्रॅफिक क्लिअर करतो, आपण जाल. तेव्हा ती इंग्लिशमध्ये फडफडायला लागली. ती म्हणाली, व्हॉट इज दिस? त्याने सांगितलं, बाबासाहेबांच्या संविधान दिनाची रॅली आहे. मग तिने दुसरं वाक्य म्हटलं, व्हॉट इज आंबेडकर? हु इज द आंबेडकर? मित्रांनो, जेव्हा एखादी स्त्री म्हणते ना की बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत, तेव्हा असंख्य वेदना हृदयावरती होतात. मला एवढंच म्हणायचं, अगं ताई, तू जन्माला येण्यापूर्वी तुझ्या भविष्याची तरतूद ज्या बापाने केली ना, तो बाप आहे ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इंग्रजी मधलं एक वाक्य फेकून मारलं म्हणजे लय अक्कल आली असं होत नाही. इथे खडा फेकून मारला ना, आमचं बारकं पोरगं पण फाडफाड इंग्लिश बोलतं. एवढं आम्ही शिकलो. आता माझं शिक्षण कमी नाही, जास्त नाही झालं, पण मी तिला उत्तर दिलं. तिने एक वाक्य म्हटलं, मी तिला 100 वाक्य फेकूनच्या तोंडावर मारली. ती म्हटली, हु इज आंबेडकर? तो लिसन टू केअरफुली. आय एम सेइंग दोज पीपल हु इज आंबेडकर, लिसन टू मी केअरफुली ऑन दिस स्टेज. आंबेडकर इज अ फ्लेम ऑफ लाईट. यू आस्क, who is Ambedkar? अरे Ambedkar is a flame of light and Ambedkar is justice of warrior. Ambedkar is flame of light. Ambedkar is justice of warrior. Ambedkar is ink of constitution and Ambedkar is voice of oppressed. Ambedkar is symbol of knowledge. Ambedkar is father of modern India. That's called Ambedkar. So don't ask me again who is the Ambedkar. आणि कोणतरी बांडगुळ म्हणाला होतं, नाव नाही माहिती, प्रेमाने लोक तडीपार म्हणतात त्याला. आंबेडकर आंबेडकर आंबेडकर.
जितना बार आप नाम भगवान को लोगे स्वर्ग मिल जाएगा. अरे आम्हाला स्वर्गात जायची गरज काय बापाने पृथ्वीवरच आम्हाला स्वर्गापेक्षा चांगलं दिलंय. थोडेच म्हणतो इस भारत के मिट्टी का नाम है अंबेडकर. इस भारत के मिट्टी का नाम है अंबेडकर. अरे सदियों बाद मिली आजादी का नाम है अंबेडकर. माँ बहनों का सम्मान और हिफाजत का नाम है अंबेडकर. अरे भूखों की रोटी का नाम है अंबेडकर. मजदूरों के हाथों की ताकत का नाम है अंबेडकर. अरे संविधान देने वाले उस समता का नाम है अंबेडकर. मनुस्मृति को जलाने वाले उस आग का नाम है अंबेडकर. अरे फैशन नहीं, इस देश की पैशन है अंबेडकर. इस देश की पैशन है अंबेडकर. आणि मित्रांनो, समाजाला तोच पुढे घेऊन जाईल जो वंचित मध्ये आहे बरं का. बाकी किंचितून लोकांवरती लक्ष ठेवू नका. समाजाचं काय घडलं आपण पाहिलं, पण या समाजाचं आता काय घडवायचं आपल्या गीतातून मांडत आहेत प्रवीणजी डोणे. बाबासाहेबांनी आपलं संविधान दिलं. त्या संविधानाच्या जोरावर आज बरेच मोठमोठे अधिकारी झाले. कोण वकील, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, कोण इन्स्पेक्टर. पण समाजात आजही असे काही लोक आहेत की जे बाबासाहेबांचं नाव घ्यायला लाजतात, संविधान मानत नाहीत, बाबासाहेबांचे उपकार विसरले. तर ते बाबासाहेबांचे उपकार विसरले अशा नालायक लोकांसाठी आम्ही स्पष्टच बोलतो. अशा लोकांसाठी महाकवी वामनदास कर्डक यांनी सुंदरसं गीत लिहिलं, ते मी ऐकवतो. अरे तुझ्या हाती तुझ्या हाती, अरे तुझ्या हाती अरे तुझ्या हाती तूप आलं आणि तुझ्या हाती साय. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय कुणामुळं? तर डॉक्टर बाबासाहेबांमुळे, आपल्या सगळ्यांच्या बापामुळे. हे तुझ्या हाती तूप आलं आणि तुझ्या हाती साय. हरपण या समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय. हरपण या समाजाचं काय रे, माझ्या समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळे म्हणते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुझ्या हाती
समाजाचं काय र माझ्या समाजाचं काय समाजाचं काय र गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय एकदा दोन्ही हात वगैरे टाळ्या वाजवूया दोन्ही हात वगैरे टाळ्या आणि बोला जय भीम जय भीम देवा तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काय हाय रे तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काय हाय रे तुझ्यासाठी तुझ्याकडं सार काय हाय रे पण माझ्यासाठी तुझ्याकडं आहे तर काय माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय पुसते रोज वामनला पुसत्याचा अर्थ विचारते असा होतो अरे पुसते रोज वामनला वामनची माय पुसते रोज वामनला वामनची माय हरपण्या समाजाचं काय र माझ्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय अरे तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय अरे पण या समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय अरे समाज पण समाजाचं काय र माझ्या समाजाचं काय धन्यवाद प्रवीणजी जोरदार काय होते पुन्हा सुद्धा प्रवीणजींसाठी समाजाचं काय रे गाड्या समाजाचं काय आतापर्यंत झालं ते होऊ द्या इथून पुढे होणार नाही कारण आपल्या पाठीमागं वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळे समाजाचं काय साहेबांना चांगलं माहिती समाजाचं काय करायचं आधी समाज कुठे होता आज कुठे आहे आणि पुढे कुठे जाणार आहे याची सगळी योजना साहेबांनी करून ठेवलेली आहे तर मी पण ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा सदस्यच आहे पण माझा एक मित्र दुसऱ्या पक्षातला मला बोलतो संतोष तुम्हा वंचित बहुजन आघाडीवाल्यांना फार ॲटिट्यूड असतो म्हणे मी म्हटलं असतो कारण मी छोट्या बापाची लेकरं थोडी आहोत असणारच ना मग मला आठवलं मी 4 ओळी लिहिल्या त्या अशा होत्या जैसा तेरा सवाल मेरा जवाब वैसा है तरुण मुलांनी ऐका जैसा मेरा सवाल जवाब वैसा है डरता नहीं किसी से संतोष बवाल ऐसा है अरे अपना खौफ आपके जेब में रखना साहब ये भीम का बेटा बिल्कुल अपने बाप के जैसा है असणार ना ठेवून आमच्याकडे का नसणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना आपण नेहमी गटातटा जाती भेदामध्ये वाटून घेतलं भाषेमध्ये वाटून घेतलं जर छत्रपती शिवराय कुणाचे असतील तर आपण म्हणतो आमच्या मराठा बांधवांचे आणि जर बाबासाहेब कुणाचे असतील तर या बहुजन समाजाचे अर्थात बहुजन मराठा देखील बहुजनच आहे परंतु मी एवढंच म्हणेल हे दोन्ही महापुरुष ना कुठल्या जातीपातीचे होते हे दोन्ही महापुरुष फक्त इथल्या मराठी मातीचे होते बाकी कुणाचे नव्हते ज्या ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीसाठी पत्र व्यवहार करायचे त्या त्यावेळी पत्राची सुरुवात करताना जय शिवराय अशी सुरुवात करायची बाबासाहेब महात्मा जर छत्रपती शिवरायांचा पहिला मावळा कुणी असेल तर महात्मा फुले आणि दुसरा मावळा कुणी असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत एवढंच सांगेल भले आता सिरियल बंद झाली कारण फुले पचवणं अवघड आहे हो फुले फक्त फोलखोल करतात जातीवाद्यांची बाकी काही नाही म्हणून म्हणतो हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा
हो सके घर में कुछ ऐसा करिश्मा हो, एक ही घर में दो जुड़वा बच्चे पैदा हो, उसमें से एक मेरा शिवराय, दूसरा भीमराय पैदा हो, दूसरा भीमराय पैदा हो. आणि पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो खास आग्रह खातर गौतमजी हराळ यांना. खरं तर दादा म्हणत होते की माझी एंट्री नंतर टाका, पण नाही म्हटलं आता या आपण आलंच पाहिजे, कारण ऑडियन्सनी पुन्हा एकदा फरमाईश केलेली आहे गौतमजी हराळ यांची. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितलं ज्ञानाचा प्रभाव. अरे शाहू महाराजांनी दिला खाड्यातील डाव आहे. पण माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव. अरे दोनच राजे इथे गाजले. त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. बाबू एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर.
रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर कोणच राजे इथे गाजले कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर 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 जय भीम. धन्यवाद दादा. एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. आज प्रोग्रामला येताना असं जाणवलं मुंबईतल्या सगळ्या यंत्रणा आज अलर्ट झालेल्या आहेत. रोज होत नाहीत, आज झाल्या बरं का. कारण वंचित बहुजन आघाडीचा प्रोग्राम आहे ना, त्यामुळे कसं ते फक्त आपल्यालाच घाबरले बघा, इथंच घाबरले, पुढे जायची गरजच लागली नाही. छलाए हमें कपट से तुम्हें सुकून कैसा होगा. मनुवादियों, छलाए हमें कपट से तुम्हें सुकून कैसा होगा. अगर हम जवाब नहीं देते तो हमारी ताकत का यकीन कैसा होगा. छलाए हमें कपट से तुम्हें सुकून कैसा होगा. हम जवाब नहीं देते हमारी ताकत का अरे तुम्हें यकीन कैसा होगा. तुम तो ये भीमराव के पसीने से डर गए तो सोचो भीमराव का खून कैसा होगा. बाळासाहेबांना यायचंय अजून, सुजात साहेबांना यायचंय या ठिकाणी अजून. आणि मित्रांनो, जयंतीमध्ये आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकर फार मोठा वाद आहे. जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते ना, आपल्यापेक्षा इतरांना खूप चिंता पडलेली असते. आता वाचायचं का नाचायचं, आता काय करायचं, वाचायचं का नाचायचं. तर नाचायचं तर कसं, वाचायचं तर काय. आमच्या नितीन दादांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. ते म्हणतात नाचणाऱ्यांनी वाचणाऱ्याचे हात हातात घेऊन जयंती साजरी करावी. खूप सुंदर दादा तुम्ही विवेचन विश्लेषण केलेलं आहे. ते मित्रांनो, त्यांना त्रास नाचण्याचा नाहीये, त्यांचा जो त्रास आहे, त्यांचा मूळ त्रास जो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा जेव्हा जयंती येते विचारांची देवाणघेवाण होते आणि विचारांची देवाणघेवाण झाली तर ती मनुवाद्यांच्या डोक्यावर जड होती. हा त्यांना त्रास आहे. 5,500 वर्षापासून गुलामगिरीच्या बेडे पायामध्ये होत्या, नीट चालता येत नव्हतं. अरे बापाच्या कृपेने आता नाचू लागलो, नाचू दे नका पोटात दुखायला लागलं. आता आम्ही नाचलो, आता आम्ही नाचतो आणि आमच्या ताल्यावर भल्या भल्याने नाचवतो. आम्ही नाचणार, आम्ही जरूर नाचणार, पण साधे नाचणार नाही तर या मनुवादी सैतानांच्या उरावर नाचणार, एवढं आम्ही नाचणार. आणि राहिला प्रश्न वाचनाचा, तर आमची पिढी इतकं वाचते ना, जाऊन पहा 6 आणि 7 डिसेंबर रोजी 250 ते 300 कोटी रुपयांच्या पुस्तकाची उलाढाल ही पिढी करते, एवढं आम्ही वाचतो. तुमच्या घरात जेवढे भांडे नसतील ना तेवढे आमच्या कपाटामध्ये पुस्तकं आहेत. म्हणून सांगतो मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाप काय म्हणायचं. बाबासाहेब आंबेडकरांना आजही घाबरतात, तेव्हाही घाबरत होते. बाबासाहेब जेव्हा गोलमेज परिषद गाजवायचे तेव्हा आपले महात्मा इथं उपोषण पकडायचे. आमचा बाप प्रबंध तेव्हा लंडन मध्ये जाऊन त्या सरकारच्या थोबाडावर मारायचा आणि इथं चले जाऊ म्हणायचा. जेव्हा आमचे वडील, आमचे बाप बाबासाहेब आंबेडकर परदेशाला जायचे, सोबत ग्रंथाचा संचय घेऊन जायचे, त्या ठिकाणी काही एव्हिडन्स पाहिजे आणि गोलमेज परिषद गाजवायचे. पण आमचे महात्मा आपण परदेशाला जायचे आणि सोबत ग्रंथ नेत नव्हते, फक्त 2 बकऱ्या घेऊन जायचे. ते कशाला फक्त बकऱ्या नेत नव्हते, तर बदाम, काजू, पिस्ता बकऱ्याला चारायचे आणि त्याचं सकस दूध प्यायचे. तब्येत बघा, खोटं वाटतं खिशातनं काढून बघा. बाबासाहेबांना खायला मिळालं नाही, तब्येत बघा पहिलवान लाजल. अरे म्हणून म्हणतो की बदाम, काजू, पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर, बदाम, काजू, पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगले मजेत, पण तेज नव्हतं मुकड्यावर. की बदाम, काजू, पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगले मजेत, तेज नव्हतं मुखड्यावर. अरे माझा भीमराव देशाचा घटनापती झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर. आणि त्या पावाच्या तुकड्याने आज जगाचा बाप मिळाला बरं का. आणि त्या जगाच्या बापाचं गाणं खास तुमच्यासाठी सादर करीत आहोत. घेऊन येत आहेत भूमी जाधव.
सगळ्यांच्या हातावरती.
अख्खा जगाला नाही आपला कार्यक्रम खूप आहे कार्यक्रम बराच आहे आपल्याकडे. आपण वनमोड करूयात आणि या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळे गाणार आहेत. सगळे हात उंचावले पाहिजे, टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे खास आपल्यासाठी वन्स मोर. महिषाला बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय. अरे जा त्या लोकांना सांग जा बाबू माझा भीमराव रामजी अरे जा जगाला सांग जा बाबू माझा भीमराव रामजी जगाला सांग जा बाबू माझा भीमराव रामजी जगाला सांग जा बाबू माझा ज्याच्यामुळे तुझी मानवर जग साऱ्याच केलंय बरं. ज्याच्यामुळे तुझी मानवर जग साऱ्याच केलंय बरं. अरे निळा हातात झेंडा धरा, अरे निळा हातात झेंडा धरा. जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अरे जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. अरे जा जगाला सांग जा बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या होईल आमच्या संपूर्ण वाद्यवृंदांसाठी. रिदमिस्ट आणि मेलोडी चॉकलेट नाही बरं का, लोकांचा भ्रम झालाय. आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे मित्र, आमचे अभिनेते दादा, आमचे जयंत भालेकर दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. या ठिकाणी ते उपस्थित झाले. खरं तर चळवळीतले अभिनेते ते आहेत बरं का. इतर फक्त अभिनेते असतात, पण आमच्या चळवळीतले अभिनेते आहेत आणि म्हणून ते इंडस्ट्रीत जाऊन पण डोई जड आहेत. बरं, विनोदी अभिनय त्यांचं फक्त एक अंग आहे, परंतु अभिनय बावनकशी अभिनय म्हणा किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणा, अनेक नाटकं असतील, फिल्म असतील, त्यांनी लिलाया पेलवल्या भूमिका. सुंदर, अप्रतिम, जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आणि हल्ली पत्रकार काय बाजू मांडतात, पत्रकार काय करतात सगळ्या जगाला माहिती आहे. ज्याचं घेतात त्याचंच गातात असे पत्रकार आहेत. आता पत्रकारितेवरती विश्वास नाही. पूर्वी पत्रकार म्हटलं की सन्मान वाटायचा, पत्रकार म्हटलं की प्रशासन घाबरायचं. आता पत्रकार म्हटलं की लोक विनोद करतात. आमचे रस्तोगी साहेबांनी म्हटलं होतं की सरकार चोर आहे, एवढंच म्हटलं. पोलीस पकडायला आले, पोलीस पकडून घेऊन गेले. पुन्हा ते म्हणाले मी फक्त सरकार चोर आहे म्हटलं. मी असं कुठं म्हटलं भारत सरकार चोर आहे? तर पोलीस कसा म्हणतो आम्हाला काय माहित नाही का कोणतं सरकार चोर आहे. इथपर्यंत चाललंय. पण हे विनोदी अंग झालं. पण मित्रांनो, हल्ली विनोद वीरच आहेत. ते खऱ्या समाजाच्या व्यथा, भारताच्या व्यथा मांडत आहेत. विनोदातून का असे ना, विनोद फक्त हसवण्यासाठीच नसतो, तर विनोद
हा माणसाला काहीतरी समज देण्यासाठी देखील असतो. आणि याच पार्श्वभूमीवरती या स्टेजवरती आम्ही विनोद वीरांना आमंत्रित करीत आहोत. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूयात ब्ल्यू मटेरियल यापैकी पहिले विनोदवीर सुमेर मोरे. जोरदार टाळ्या होऊ देत. हेलो 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 दोस्तों, मेरा नाम सुमेर मोरे है. हेलो, सब लोग रेडी है इधर? एक बार ऐसे मत बैठे, ऐसे ऐसे. ये वैसे का साले हंसा के दिखा तू. नहीं रहना. हेलो हाय गाइस, माय नेम इज सुमेर मोरे. मैं रिसेंटली जिम जाने लगा हूँ, क्योंकि तुम देख ही सकते हो मुझे वजन कम करने की बहुत जरूरत है. मुझे वो उसमें जाना होता है ना, मिस वर्ल्ड. हाँ, मिस्टर वर्ल्ड नहीं, मिस्टर वर्ल्ड में सब एकदम एकदम. वहां मेरा कुछ नहीं होने वाला है. आई फील मिस वर्ल्ड के लिए मेरी बॉडी परफेक्ट है ना. देखो एकदम पतली कमर, लंबी टांगे, चिकनी चमड़ी. हाँ, मैं अल्फा मेल नहीं हूं, मैं हल्का मेल हूं. बाय द वे, ये तुम लोग को दिख रहा है तो ये तो मेरा वजन बढ़ गया है. लॉकडाउन के पहले देखना का दोस्त मुझे सुकड़ा बोम्बिल बुलाते थे. तो एक दिन मैं भी बोला गुस्से में, चुप मोटे. तो बोलता फैट शेमिंग इज नॉट कूल ब्रो. तब भाई ये लुखे लोग की प्रॉब्लम की कोई बात नहीं कर रहा है. हाँ, जेन्युइनली लुखे लोग की प्रॉब्लम की कोई बात नहीं कर रहा. मेरी लाइफ में ही बहुत प्रॉब्लम्स थी. मैं तो रिक्शा में 3 से ज्यादा लोग होते तो मुझे गोदी में बिठा देते थे. और हम फैमिली में 4 लोग थे, हमारे पास गाड़ी भी नहीं है, तो पूरा बचपन मैं गोदी में ही बैठा हूं. तो अब मुझे उसकी आदत लग गई है. अब मुझे पसंद आ गया है वो. अब मैं सिर्फ गोदी में बैठता हूं. उस दिन बस से आता, सीट खानी थी, अंकल की गोदी में जाके बैठ गया. स्टार्टिंग के 10 सेकंड तो अंकल ने भी मजे लिए. फिर उनको याद है वो सोसाइटी के सामने स्ट्रेट है. वो गुस्से में बोले, ओए बदतमीज, घर वालों को सिखाया नहीं क्या? मैं बोला, अरे अंकल घर वालों ने सिखाया. झूठ लग रहा तो पूछ लो मेरे पापा से. तो पीछे बैठे है वो आंटी की गोदी में. अंकल बोला तुझे जिधर बैठने का बैठ, पर मैं ड्राइवर हूं. अच्छे लोग लगा दोस्तों, बहुत कुछ हो रहा है मेरे लाइफ में. और बता देता हूं मैं, मेरा रिसेंटली ब्रेकअप हो गया. फिर मेरे पापा को काम से निकाल दिया है. और अब पिछले हफ्ते से किडनी में भी थोड़ा सा दुख रहा है. तो दोस्तों, इंडियन आइडल में तो हो जाएगा मेरा. हो जाएगा नहीं हो जाएगा? या दादी को धक्का मारूं? बट आई फील मेरे घर वालों के साथ मेरा रिलेशन अच्छा है. मेरे माँ बाप को मैं एकदम फ्रेंड की तरह ट्रीट करता हूँ. और उनको ये बात बिल्कुल अच्छी नहीं लगती. बोलते साले बाप हूं मैं तेरा, कौन सा दोस्त तेरी फी भरने वाला है. मैं बोला चलो बेस्ट फ्रेंड. बट मैं मेरे माँ बाप के साथ ही रहता हूँ. मेरे आजू बाजू के लोग अभी मूव आउट कर रहे हैं. ये लोग मूव आउट कर रहे हैं, मुझे भी एनकरेज कर, मूव आउट हो जा, पर्सनैलिटी डेवलप होगा. मैं इनको सिंपल रीजन देता हूँ मैं क्यों नहीं कर रहा मूव आउट. देखो सिंपल लॉजिक है, मेरे माँ बाप ने छोटे से बड़ा किया है, इतना कुछ इन्वेस्ट किया है ना, सब कुछ दिया है, मुझे सब कुछ किया है मेरे लिए. तो इसीलिए मैंने डिसाइड किया है कि जब मैं बड़ा हो जाऊंगा ना, तभी भी वो मेरा ध्यान देंगे. मुझे उनकी सर्विस अच्छी लग गई है भाई. आई थिंक आई विल स्टिक टू इट. मैं क्या पागल हूं कि समझ रहे हो कि मैं राजा बेटा की पोस्ट से किराएदार पे चला जाऊं. मुझे नहीं बनना इंडिपेंडेंट, मुझे नहीं बनना. हर 2 महीने में डब्बे वाली बदलनी पड़ती है. मुझे नहीं बनना. अपने ही बर्थडे केक के लिए कॉन्ट्री देनी पड़ती है. हाँ, तुमने घर में इतने बर्थडे सेलिब्रेट किए, कभी माँ बाप ने से लेके हैप्पी बर्थडे यार जाओ यार. नहीं होता है नहीं. और बाय द वे, मुंबई में तो बिल्कुल नहीं बनना इंडिपेंडेंट. वर्स्ट सिटी टू बी इंडिपेंडेंट इन. यहाँ पे साला इंडिपेंडेंस भी 3 फ्लैटमेट के साथ है. बस मेरे दोस्तों को बनाता है इंडिपेंडेंट. अब झोपड़ी में रहने का 1 लाख भाड़ा भर रहे लोग. 1 RK की झोपड़ी लिए, 1 रूम में 100 लोग. 2 लोग को विंडो सीट बोल के ग्रिल में बिठा दिया. अब कपड़े सुखाने हो तो उनको पहनाने पड़ते हैं. और मुझे बोल रहा पिंपल्स आ रहे यार, कम कैसे करूं? मुंह पे अंडरवेयर सुखाना बंद कर, उससे सॉल्व होगा. बट मैंने देखा मुंबई में कुछ भी कर लो, तुम लोग घर खरीद लो, मूव आउट करो, ऐसे इंडिपेंडेंस वाला फील यहाँ कभी आने नहीं वाला है. क्योंकि पर्सनल स्पेस ऐसा कंसेप्ट नहीं है यहाँ पे. और इसका प्राइम एग्जांपल वो मेट्रो है. मेट्रो देखिए तुमने? कोई मेट्रो, ठीक है मैं पॉज कर लेता हूँ. मेट्रो देखिए तो उन्होंने, सब लोग मेट्रो देखिए तो उन्होंने, देखिए कैसे बेडरूम में से घुसा रहे लोगों के. सबके बेडरूम दिख जाता मेट्रो से. सबके बेडरूम है. लोग कपड़े धो के झटकते हैं, मेट्रो धुल जाती है. एक आदमी सुसाइड करने के लिए बिल्डिंग से कूदा, मेट्रो पे गिरा है. तुम समझ रहे हो, मरने जा रहा था, अब छैया करना पड़ रहा है उसको. वर्षों वहां कूद के कोई घाटकोपर में कैसे मर सकता है? धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित, माफी मागतो, या ठिकाणी उपस्थित झाले सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते
तुम्हाला सर्वांचा मान सन्मान सन्माननीय सुजातजी आंबेडकर. अरे होता है वो भूमिका इनके असली खुद का 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 होता है वो भूमिका होता है वो भूमिका इनके असली खुद का होता है वो भूमिका वंचितों का लाडला लीडर है वंचितों का लाडला लीडर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदानी शेर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदानी शेर है किसी पिंजरे में बंद न होगा ये तो लाडला लीडर है किसी पिंजरे में बंद न होगा ये तो लाडला लीडर है अरे होता है वो भीमका भीम के असली गुण का होता है वो भीमका भीम के असली दिल का होता है वो भीमका भीम के असली दिल का वंचितों का लाडला लीडर है वंचितों का लाडला लीडर है किसी पिंजरे में कैद न होगा ये तो खानदानी शेर है में बंद ना हो पिंजरे में बंद ना होगा ये तो लाडला लीडर है किसी पिंजरे में बंद ना होगा ये तो लाडला लीडर है किसी पिंजरे में बंद ना होगा ये तो लाडला लीडर है किसी पिंजरे में बंद ना होगा वंचित बहुजन आघाडीचा मित्रांनो एकदा जोरदार हक्काच्या टाळ्या होते हात उंचावून सन्माननीय सुजात दादा आंबेडकरांसाठी. खरं तर हे फक्त आंबेडकर नाव नाही तर ही आहे आपल्या तमाम बहुजनांची भारताची अस्मिता त्यांचं अस्तित्व त्यांची प्रेरणा ज्यांनी आज या सभेला वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली आणि आपण सर्वच जण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहात. तर वेळ न दवडता ते इथे स्थानापन्न होतील आणि पुढील काही निवडक गाणी खास त्यांच्यासाठी आहेत. आणि तत्पूर्वी मी येथे आमंत्रित करतो रवी गायकवाड ब्ल्यू मटेरियल पुन्हा एकदा एका विनोदी अभिनेत्याला. जोरदार टाळ्या होऊ दे. हॅलो भाई लोग हॅलो हॅलो थांबा पहिले हे होऊ द्या हे होऊ द्या इकडे काहीतरी खूप इंटेन्स मागे जावा मागे जावा पाठी मागे जाऊ या मागे या मागे या. एक विनंती असेल आपल्याला आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा. एका कळकळीची विनंती पुन्हा एकदा मी तुमच्या वेदना समजू शकतो आम्ही सर्वजण कारण काय करणार वंचित बहुजन आघाडी आली तर हॉल काय ग्राउंड कमी पडतं हा तर हॉल आहे त्यामुळे आपण हे मधल्या रो मध्ये जर बसून घेतलं तर खूप बरं होईल. कृपा करून माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती असेल महिलांना आपण खुर्च्यांवरती बसूयात आपण तरुणांनी जरा मध्ये बसून घेतलं तर फार बरं होईल. आणि इथून कृपा करून गर्दी कमी करा. आपल्याला पुढील सभेची सूत्र आयोजकांकडे सुपूर्द करायची आहेत. पुढील भाषणं होतील मार्गदर्शन होईल सुंदर कार्यक्रम आहे त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. तर कृपा करून पुन्हा एकदा विनंती आमचे समता सैनिक दलाचे शिपाई या ठिकाणी आहेत त्यांना कृपा करून सहकार्य करा. सर्वांनी मधल्या रो मध्ये बसून घ्या मधल्या विंगेमध्ये. धन्यवाद.
विश्वरत्न बोधिसत्व प्रकांड पंडित महामानव अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्या बात आहे, वंचित बहुजन आघाडीचा. आणि पुन्हा एकदा खास आमच्या सुजातदादांसाठी एक शेर. दादा आपण आलात, एक शेर म्हणतो आपल्यासाठी खास, कारण आता मुंबईमध्ये सगळं अलर्ट शासनाचं चालू झालं बरं. कारण वंचित बहुजन आघाडी सभा असल्यानंतर सगळे चष्मे लावून बघत असतात, इतर वेळी बघत नाहीत. एवढेच म्हणतो, छल कपट से जीतने वालों सुकून कैसा होगा, छल कपट से जीतने वालों तुम्हें सुकून कैसा होगा. अरे हाँ, अगर हम जवाब नहीं देते तो तुम्हारी हमारी ताकत का इनकार कैसे होगा. छल कपट से लड़ने वालों सुकून कैसा होगा, हम जवाब नहीं देते तुम्हें यकीन कैसे होगा. अरे तुम तो इस बाबा साहब के पसीने से डर गए, तो सोचो बाबा साहब का खून कैसा होगा. आणि ते दिसणार आहे, ते सगळ्यांना दिसणार आहे, प्रस्थापतींना दिसणार आहे, सगळ्यांनाच दिसेल. पण तत्पूर्वी आमचे कलावंत या ठिकाणी कला सादर करीत होते. आणि एक विशेष महत्वाचा गुण आहे बरं आमच्या आंबेडकरीवादी लोकांमध्ये, एखादा कलाकार जेव्हा कला सादर करतो ना त्याला कधीच डिस्टर्ब केले जात नाही. आणि पुन्हा दादा माफी मागतो तुझी, पुन्हा एकदा तुला या ठिकाणी विनंती आहे की स्टेजवरती बोलवतो. जय भीम सर्वांना. एकदम म्हणजे पॉलिटिकल पार्टी लोक स्टँडअप कॉमिक सोबत रिस्क नाही घेत, सर्वात पहिली गोष्ट आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने हे रिस्क घेतलाय, तर मोठे अप्लॉज सुजातदादासाठी. एकदम खूप रिस्कवाला काम तर केलंय बाबा सुजातदादाने, हे तर बोलावं लागेल. हिंदी चालेल सर्वांना. एक नंबर. मस्त बाबा. म्हणजे ना हे कम्युनिटीसाठी ना परफॉर्म करने में, आता हिंदीवरती येतो, कम्युनिटी के लिए ना परफॉर्म करने में थोड़ा एक मजा तो आता है, थोड़ा सा अपना लोग रहता है. क्योंकि ना मेरा दोस्त लोग ऐसा नहीं है, मेरा दोस्त लोग एकदम ऐसा भैकी बातें करते हैं. मेरे को ऐसा क्वेश्चन पूछता है कि रवि यार अभी तुम लोग का तो मस्त है, अभी तुम लोग को तो रिजर्वेशन मिलता है. हायला लोकांनी शुशू केलं रे. एकदम अरे एवढा रिस्पेक्टचा सवय नाही ना. एकदम तुम्ही एक सांगते दिला एकदम. हा मित्र लोक बोलतात अरे मस्त बाबा तुमचं तर, अभी तुम लोग को तो रिजर्वेशन मिलता है. रवि तेरे को तो इंग्लिश में भी बात करने को आता है. तो रवि तू दलित कैसा. पहले मेरे को एक क्वेश्चन का आंसर नहीं समझता था. अभी तो मेरे को पूछता ना कि रवि अभी तो इंग्लिश में बात करने को आता है, रवि अभी तो रिजर्वेशन मिलता है. अभी मैं डायरेक्ट अपना आईफोन निकालता हूं, सामने वाले का फट जाता है, बोलता है फक ये दलित के पास तो आईफोन भी है. तुम लोग नोटिस किया कभी भी कोई इंसान लाइफ में ऐसा कुछ महंगा इलेक्ट्रॉनिक्स खरीदता है तो बहुत एक्सप्लेन करता है कि रवि दिस इज मी इन्वेस्टिंग इन माई सेल्फ, रवि दिस इज मी पुटिंग मनी इन माई फ्यूचर सेल्फ. मेरे को क्यों पूछता है रवि आईफोन क्यों लिया, गांड जलाने को. 80,000 रुपया सिर्फ गांड चलाने के लिए डाला और कुछ पॉइंट नहीं है उसका. मैं एक और चीज एड्रेस करने का था. वंचित का अंकल लोग भी बहुत चिल कूल है. मोस्टली पार्टी लोग का अंकल लोग ना थोड़ा सा, इधर का अंकल लोग भी, तो जितना भी अंकल लोग सबके ताली एक नंबर. वंचित का अंकल लोग बेस्ट अंकल लोग. मैं बोलता हूँ वंचित के अंकल लोग ना मेरे तुम लोग बिल्डिंग में शिफ्ट हो जाओ, क्योंकि मेरा बिल्डिंग का अंकल लोग ऐसा नहीं है. मेरा बिल्डिंग का अंकल लोग ऐसा पकड़ ज्ञान चोता है. मेरे को इन लोग से बात भी नहीं करने का. कल एक अंकल आया, मेरे को पकड़ा, मेरे को बोलता रवि तेरे को पता है ये समंदर की मिट्टी को जितना कस के पकड़ेगा ना उतने तेरे हाथों से फटाक से खिसकती जाएगी. तो मैंने बोला अंकल आपको इतना सब कैसे पता. बोले रवि सुबह स्वीट पे हगने आता हूं ना, कुछ करने के लिए होता नहीं, मिट्टी के साथ खेलता रहता हूं, टाइम निकल जाता है. मतलब वेरी गुड अंकल, वेरी गुड. हर एक का अपना अपना टाइम पास. तुम लोग एक और स्टोरी नोटिस की है, ये हर अंकल के पास ये स्टोरी होता है, हर अंकल के पास, कि आए थे बंबई में 20 साल पहले 10 रुपया. सुना है सब अंकल के पास ये सब. देखो मेरे को ये स्टोरी से प्रॉब्लम नहीं है, मेरे को बस ये है कि थोड़ा सा एक्स्ट्रा पैसा कैरी करो. और मेरे को चाहिए कि कोई अंकल आवे मेरे को रियलिस्टिक स्टोरी बोले कि बेटा आए थे बंबई में 20 साल पहले 10 रुपया लेके,
एक गोल्ड फ्लेक मारा वापस यूपी, ऐसा कुछ रियलिस्टिक। मस्त है बाबा इधर का अंकल लोग। इधर इधर मोस्टली महाराष्ट्रियन पब्लिक ना, थोड़ा सा ना स्टैंड अप कॉमेडी में आजकल ऐसा हो गया कि बहुत लोग एक जगह पे बहुत लोग महाराष्ट्र मिल जाते हैं ना तो वेन्यू तोड़ते हैं। बट ये वो वाला पार्टी नहीं है, ये दूसरा पार्टी है, वो दूसरा पार्टी है। ये एक पार्टी रिस्क लेता है कॉमिक को बुला के, ये थोड़ा अलग। वाह वाह। ये अंकल लोग का फेवरेट गेम, अंकल लोग का फेवरेट गेम 3 पत्ती। और बोलो और बोलो और बोलो और बोलो। रम्मी। तुम लोग कैंडी क्रश मालूम है? कैंडी क्रश सबको मालूम ना, वो ना 4 लाइन बनता है, डिलीशियस फुटता है, मालूम है ना? हाँ। मेरे को भी पहले लगता था अंकल लोग का फेवरेट गेम इज कैंडी क्रश। बाद में मैंने रिसर्च किया, मैंने पता लगाया कि अंकल लोग का टॉप एपेक्स फेवरेट गेम क्या है। वो है, सरनेम से जात बताना क्या गेम है वो। अंकल लव इट, आई लव इट, द गेम इज मस्त, द गेम इज टाइट। कल मेरे को रैंडम अंकल लेके पकड़ा, मेरे को बोलते तुझं नाव काय? तो मैं बोला रवि। बोलता रवि, तुम्हें लगा एक वर्ड, बोलता जय भीम क्या? बोले यस। मैं बोला गुड क्रैक शर्लॉक। और बाद मेरा गांव गैस करा, नासिक ना, चुप रहो इधर, केबीसी नहीं चालू इधर। मेरा भी दिमाग खराब। बोला पहली बात तो मिश्रा अंकल, अरे अरे एक घर का मैटर इधर नहीं है, घर का मैटर घर पे भाई लोग, इकडे नको। हाँ मैं मीरा रोड से, मीरा रोड पता सब लोगों को? मीरा रोड मालूम है ना? वो एक मतलब मुंबई में नहीं, थाने में, पता है मुंबई ठाणे बॉर्डर पे। कैसा बताऊं मीरा रोड? मीरा रोड इट्स लाइक ठाणे ऑक्यूपाइड बॉम्बे। तो वहां से आता हूं मैं, तो वहां से ना मैं आता हूं तो मैं कुछ एक मतलब मुझे हमेशा रहता है कि मीरा रोड से आऊं ना, कुछ एक चीज मैं ऑडियंस को सिखा के जाऊं। तुम लोग को नया चीज कुछ सीखने का? एवरीवन, तुम लोग को ये टर्म पता है चमड़ी मैटर? किसको नहीं पता है? नहीं, मैं बताता हूं। जो भी फाइट होता है 2 पार्टी में एक लड़की के वजह से, एक गौरव मोरेंसाठी जोरदार टाळे माझे। माझ्या घरच्यांना वाटायचं नाही की मी ऍक्च्युअल मध्ये काय करतो। आज मी बोललो की गौरव मोरे असेल ऑडियन्स मध्ये, तर त्यांना कळालंय की चला आता काहीतरी सॉलिड काहीतरी करतोय, तो बस। हॅलो गौरव मोरे सर। सर मी खरोखर तुमचा खूप मोठा फॅन, म्हणजे एवढा मोठा फॅन आहे की जर मी ले फालतू जोक करतो मी एकदम। त्यांना विचारा जर ते जर म्हणजे एकदम घरच्यांना आज बोलीन ना, आज बाप 1 क्वार्टर एक्स्ट्रा पिणार आहे आज फुल एकदम। हा माझ्या पण आयुष्यात ना अंकल बद्दल बोलत होतो। मेरे भी जिंदगी में ना 2 मेरा खुद का पर्सनल अंकल लोग हैं, मेरा चाचा, मेरा मामा। किसके बारे में सुनोगे? पहला चाचा। चाचा यहाँ पे कोई है जो कुछ भी जिंदगी में नशे नहीं करता है, ना सुट्टा ना दारू, कुछ नहीं है? बहुत सारे लोग सही। नहीं, मेरा चाचा थोड़ा एक महापुरुष आदमी है, बहुत महापुरुष। हाँ, मेरा चाचा मेरे को बोलता है कि रवि, जिसके लाइफ में नशा नहीं वो सीरियल किलर। बहुत स्ट्रॉन्ग ओपिनियन है चाचा के मेरे। हाँ, जब ये बता रहा था ना मेरा चाचा, उसका खंबा था, हिल भी रहा था, खड़े रहो पहले, सब बातें सुनूंगा, पहले खड़े रहो। मेरा चाचा का ऐसा फेवरेट सॉन्ग भी था, पता नहीं तुम लोग सुना है कि नहीं। द सॉन्ग गोज लाइक,
आज संडे है, आज दारू पीने का डे है। डे सुना? मेरे चाचा का फेवरेट सॉन्ग, बट दी ओनली प्रॉब्लम वॉज वो गाता था ये मंडे को, थर्सडे को। आदमी ही थोड़ा सा, बट मेरा चाचा बहुत जागरूक इंसान है। मेरा चाचा बिलीव्स इन रिजर्वेशन, रिप्रेजेंटेशन। मेरा चाचा ना ये सब सीरीज आ रहा था ना, स्कैम 95, स्कैम 2000, स्कैम 2005, ये सब सीरीज मेरा चाचा देख रहा था। और ये सब सीरीज देख के मेरे चाचा का एक ही कंक्लूजन था कि रवि, ये सब स्कैम करने वाले सब शाह मोदी क्यों? हमारा गायकवाड़ किधर है? एंड मेरा था कि दिस बेवड़ा इज मेकिंग सेंस। मैं बोला हमारा गायकवाड़ किधर है? बाद में एक दिन न्यूज देख रहा था, न्यूज में हेडलाइन था, टॉप हेडलाइन में लिखा था, नांदेड़ में 4 लोग ने किया एटीएम मशीन का चोरी। बट दी ओनली प्रॉब्लम विद दैट चोरी वॉज, उन लोग ने जो चोरी किया वो एटीएम मशीन नहीं था, वो पासबुक एंट्री मशीन था। और बाद में चारों का सर में लगा, गायकवाड़ खबरें लगा, चाचा मिल गए अपने लोग, सब रेड हैंड पकड़े गए। आई होप यू आर हैप्पी। जाते जाते एक चीज बोला, मेरा स्कूलिंग भी मीरा रोड में ही हुआ था। मीरा रोड में सेंट पॉल्स करके कॉन्वेंट स्कूल, बट मेरा बहुत ही फर्स्ट कॉपी कॉन्वेंट था, ऐसा प्रॉपर कॉन्वेंट नहीं था। मेरे स्कूल के पीछे फ्रांसिस प्रॉपर कॉन्वेंट, फादर, चर्च, संडे स्कूल। संडे स्कूल पता है क्या होता है? जिनको नहीं पता उस दिन बाइबल के बारे में सिखाते हैं। एंड आई गेट द लॉजिक ऑफ संडे स्कूल। उसमें कैथरीन बैठी है, उसमें कैरल बैठी है, बट उसमें ना अजमल भी बैठा है, और अजमल को उधर नहीं बैठने का है। अजमल का दिमाग खराब हो रहा है। अजमल बोल रहा है सुबह में मेरा बुक पढ़ूं, शाम को मैं तेरा बुक पढ़ूं। पूरा क्लास फिगर आउट करे कि अजमल दूसरी 2 बार क्यों फेल हो रहा है, क्योंकि अजमल को 2 बुक पढ़ना पड़ रहा है, एक ऐसे एक ऐसे। इट्स टफ लाईफ फॉर अजमल. दॅट्स माय टाइम. माय नेम इज रवी गायकवाड. आणि इकडचे अरे ऑर्केस्ट्रावाले गायब झालेत, पण त्यांच्यासाठी पण टाळ्या होऊ द्या. एकदम भारी. आणि लास्ट फायनल सुजाता दादा हे टाळ्या. गिव्ह इट अप फॉर योर होस्ट. माय नेम इज रवी गायकवाड. धन्यवाद धन्यवाद रवीजी. अप्रतिम अप्रतिम सुंदर. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत पुन्हा एकदा आमच्या रवीदादांसाठी. खरं तर पत्रकारांचं काम आमचे कॉमेडियन करतायत. दुर्दैव आहे भारताचं फार मोठं. जे पत्रकारांनी करायला पाहिजे होतं, पत्रकार काय करतायत, त्यांना जेवणाची गरज लागत नाही, एवढी बुटं चढून आलेले असतात घरी. असं आहे. बरं असो, पण या ठिकाणी ज्यांनी या वंचित बहुजन आघाडीला आणि या प्रत्येक वंचित घटकाला ज्यांनी सामावून घेतलं, वंचित फक्त तोच नाही जो जातीने वंचित आहे, वंचित तो असाही आहे जो राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या वंचित आहे, तो देखील वंचित आहे. पण काही काही लोकांना असं वाटतं, बावटांना ही वंचित बहुजन आघाडी म्हणजे फक्त बौद्धांसाठी आहे. पण एक सांगतो, बाळासाहेबांनी एक वाक्य म्हटलं होतं. बाळासाहेब म्हणाले होते, ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी येईल त्यावेळेस बौद्धांचा तुम्हाला मुख्यमंत्री दिसणार नाही बरं का, कुठल्या तरी वंचित घटकांचाच दिसेल. तसा बौद्धही वंचितच आहे. हे आम्ही मानतो. घराणेशाही आमच्याकडे नाही. तिचं पोरग, त्याचं पोरग, हिचा नातू, तिचा जावई, ही घराणेशाही आमच्याकडे नाही. आमच्याकडे थेट आहे. जो विद्वान आहे, ज्याला कळतं, जो शैक्षणिक आहे, तोच त्या पदाचा दावेदार असणार आहे. जोरदार टाळ्या होऊ देत वंचित बहुजन आघाडीसाठी. आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण वाद्य वृंदांना आम्ही विनंती करतो. आणि यानंतर वंचित बहुजन आघाडीचा. जी ठिणगी पेटून आग लावते तिला काडी म्हणतात. जी ठिणगी पेटून आग लावते तिला काडी म्हणतात. अरे जिथे समता एकोपा नांदतो तिला भीमवाडी म्हणतात. अरे प्रस्थापितांना घाम फोडते तिला तर वंचित बहुजन आघाडी म्हणतात. आणि प्रस्थापितांना घाम फुटलाच पाहिजे. आणि यानंतर एक लहान मुलगी या ठिकाणी आपल्या समोर एक छोटेसे बोल आपल्या समोर. आणि आपलं बाबासाहेब आंबेडकर ते बाळासाहेब. खरं तर ना, पहा ना तुम्ही, बाबासाहेब आपल्याला न्याय, हक्क, समता सगळं देऊन गेले आणि त्याचं जोपासना बाळासाहेब करत आहेत. तर खास बाबासाहेब ते बाळासाहेब या विषयावरती ही आमची ताई आपल्या समोर सादर होत आहे. धन्यवाद ताई. नाव काय तुझं? जिज्ञासा गायकवाडसाठी जोरदार टाळ्या.
छान वाटतंय. ज्यांना मी सोशल मीडियावर टी व्हीवर बघितलंय त्यांना आज प्रत्यक्षात बघते, त्यांच्यासमोर बाबासाहेब मांडते आणि आता इथे मला बोलण्याची संधी दिली. ते आदरणीय चेतनदादा हिरे, त्यांचे मी मनापासून आभार मानते. उपस्थित मान्यवरांचं अभिनंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. निळ्या आकाशाची उंची आणि निळ्या समुद्राची पातळी मोजणारा तो भीम होता. निळ्या आकाशाची उंची आणि निळ्या समुद्राची पातळी मोजणारा तो भीम होता. अरे पेनाच्या टोकावर अख्खा देश उचलणारा माझा बाप होता. अख्खा देश उचलणारा माझा बाप होता. ज्यांनी अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवला असे तथागत भगवान गौतम बुद्ध. ज्या मातेने या मातीच्या रक्षणासाठी शिवरायांसारखा पुत्र घडवला अशा राजमाता जिजाऊ. ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिजोरी आणि या मातीच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छाव्यानं आपल्या हे हिंदवी स्वराज्य झेललं, पेललं, पुढे नेलं, वेळ प्रसंगी प्राण गमावला परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही असा स्वाभिमानी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. ज्यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरा केली असे महात्मा ज्योतिबा फुले. आपल्या या भारताला अनमोल असं संविधान दिलं असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिवरायांचे पोवाडे रशियातल्या चौकामध्ये गाजवणारे साहित्यरत्नांना भाऊ साठे. माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई या सर्व महान थोरांना मी वंदन करते. इथे उपस्थित सर्वांना मानाचा जय भीम देऊन मी जिज्ञासा गायकवाड बाबासाहेब ते बाळासाहेब या विषयावर बोलणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकावेत ही माझी नम्र विनंती. समुद्रात अनेक मोती बघितले, निळ्यासारखा दुसरा हिरा नाही पाहिला. समुद्रात अनेक मोती बघितले, निळ्यासारखा दुसरा हिरा नाही पाहिला. जेव्हा मी आकाशात बघितले, भीमासारखा दुसरा तारा नाही पाहिला. भीमासारखा दुसरा तारा नाही पाहिला. 14 एप्रिल 1891 तो दिवस ज्या दिवशी अंधारात दिव्याची ज्योत पेटवणारा, जगाला ज्ञानाचं पुस्तक दाखवणारा, भारताला घटनेचा महान ग्रंथ देणारा आणि आपल्या लेखणीने ज्ञानाचा इतिहास लिहिणारा महामानव जन्माला आला. आणि त्या महामानवाचं नाव म्हणजे परमपूज्य बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना लहानपणापासूनच पुस्तकांची अत्यंत आवड होती. बाबासाहेबांच्या हातात एखादं पुस्तक आलं तर ते लगेच वाचायचे आणि बाबासाहेब एकदा वाचलेलं पुस्तक आयुष्यात पुन्हा कधीच विसरत नव्हते. ते म्हणायचे, माझ्या वडिलांची इतकीही परिस्थिती नाही की ते मला एखादं पुस्तक विकत घेऊन देऊ शकतात. हे पुस्तक आत्ता माझ्या हातात आलंय, ते आयुष्यात पुन्हा कधी येईल की नाही माहित नाही, म्हणूनच ते पुस्तक मी आत्ताच असं वाचतो की मला आयुष्यात पुन्हा कधी ते वाचायची गरजच पडणार. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे झाले ते त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. बाबासाहेबांची 10वीची परीक्षा चालू असताना त्यांची बदली झाली. तेव्हा एका घरामध्ये रामजी बाबा आणि बाबासाहेब हे दोघंच असायचे. रामजी बाबा रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायचे आणि त्यांना वाढायचे. बाबासाहेब जेवत असताना त्यांनी रामजी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही कधी जेवणार? तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जेवा, मी नंतर जेवतो. 3-4 दिवस असंच चालू राहिलं. रोज बाबासाहेब त्यांना विचारायचे, बाबा तुम्ही कधी जेवणार? ते म्हणायचे, तुम्ही जेवा, मी नंतर जेवतो. पण एके दिवशी अन्नाचा घास पोटात टाकत असताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं, माझं जेवण झाल्यानंतर टोपल्यात भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझे वडील जेवतात काय? त्यांनी रामजी बाबांना विचारलं, बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपल्यात भाकरीच शिल्लक राहत नाही, तर तुम्ही खाता काय? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीला भागणार नाही. तुम्ही जे शिक्षण घ्याल त्या शिक्षणानं माझी भूक भागेल. तुम्ही या समाजासाठी जे कार्य कराल त्या कार्यानं माझी भूक भागेल. तुम्ही घेतलेल्या ज्ञानानं माझी भूक भागेल. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाचनाचा छंद होता. एका वाचनालयामध्ये ते दिवस रात्र वाचन करत असायचे. एके दिवशी त्यांच्याजवळ त्याच वाचनालयातला एक मुलगा आला आणि त्यांनी बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दिवस रात्र वाचन करत असता, तुम्ही जेवता कधी, तुम्ही झोपता कधी? तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले, बाबा झोप घ्यायला माझ्याजवळ वेळ नाही आणि अन्नाचा घास पोटात टाकायला माझ्याजवळ पैसे नाहीत. तेव्हा तो मुलगा म्हणाला, तुम्ही जेवत नाही, तुम्ही झोपत नाही, तर तुम्ही जगता कसे? तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणाले, जगताना मला कुठे खचल्यासारखं वाटतं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात. माझ्या डोळ्यांसमोर महात्मा ज्योतिबा फुले उभे राहतात. माझ्या डोळ्यांसमोर राजश्री शाहू महाराज उभे राहतात आणि मला जगताना पुन्हा नव्याने आधार मिळतो. आणि झोपायचं झालं तर मी आज झोपलो तर माझा समाज झोपलेला राहील आणि जर मी आज जागलो तर उद्या माझा समाज जागा होईल.
मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे, आणि हाच वाचनाचा छंद पुढे भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला, यात ती मात्र शंका नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधानच लिहिलं नाही, तर त्यांनी या भारतातल्या प्रत्येक महिलेसाठी हिंदू कोड बिल तयार केलं. जेवढा काळ त्यांना संविधान लिहिण्यासाठी लागला, म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त काळ त्यांना हिंदू कोड बिल तयार करण्यासाठी लागला, म्हणजे 4 वर्ष 1 महिना 26 दिवस. या हिंदू कोड बिलाने या भारतातल्या प्रत्येक महिलेला स्वतंत्र केलं, तिला शिक्षणाचा अधिकार दिला, तिला समानतेचा अधिकार दिला, वारसा हक्क दिला. हे सर्व अधिकार या भारतातल्या महिलेला दिले ते बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाने. लोक म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण या भारतातल्या प्रत्येक स्त्रीच्या मागे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. त्यांनी कामगारांसाठी कामगार कायदा काढला. यामध्ये कामाचे 12 तासावरून 8 तास केले. दिवाळी बोनस, समान काम समान वेतन, हा नियम त्यांनी कामगार कायद्यामध्ये लागू केला. एवढंच नाही तर जागतिक पातळीवरील महान अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. आजी भारताची मध्यवर्ती रिझर्व्ह बँक आहे, ती रिझर्व्ह बँक उभी झाली ती बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथावर. त्याची एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते. पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी अर्थव्यवस्थेसाठी काही लोक, म्हणजेच अमेरिकेतले काही लोक, इंग्लंडमधले काही लोक भारतामधले आले होते. तेथील एक महान व्यक्ती होते. त्यांनी सगळ्या जगातील अर्थतज्ञांना बोलवलं होतं आणि त्यांना त्यांची मते विचारली. सगळ्या अर्थतज्ञांनी त्यांना आपली मते सांगितली आणि शेवटी राहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते आपले मत मांडणार इतक्यातच ते महान व्यक्ती म्हणाले, मी आतापर्यंत या सगळ्या अर्थतज्ञांची मते ऐकली, त्यावरून मला तुमचं मत ऐकावं असं वाटत नाही. तेव्हा बाबासाहेब त्यांना नम्रपणे म्हणाले, तुम्ही ज्यांची मते ऐकली त्या सर्वांनी जे संदर्भ घेतले होते ते माझ्या पुस्तकातले होते आणि त्या पुस्तकाचा मी लेखक आहे. त्या पुस्तकाचा अजून काही थोडासा भाग लिहायचा बाकी आहे आणि तो तर मीच लिहिणार आहे. परंतु तुम्ही माझं एवढं मत ऐकून घ्यावं ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो. पण त्यांनी त्यांचं मत न ऐकून घेता या भारतातील व्यवस्थेचा बंदोबस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला पाणी आणि प्रकाश देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ज्याला पाण्याला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते, ज्या व्यक्तीला पाण्याला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते, या देशाला पाण्याचा बंदोबस्त करण्याचं काम त्या व्यक्तीने केलं. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं करून सुद्धा बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम म्हणजे या भारताला घटनेचा महान ग्रंथ देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला खरा, पण देशाला कायद्याची, संविधानाची गरज होती. हे लक्षात घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑस्ट्रेलियातले महान कायदेतज्ञ सर जेनिंग यांना भारताचं संविधान लिहिण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, माझ्यापेक्षा उत्कृष्ट संविधान तुमच्याच देशातले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहू शकतात, कारण ते माझे गुरु आहेत. त्यांच्या या वाक्यावर आपल्याला बाबासाहेबांचा संविधानाबद्दलचा आदर दिसून येतो. हे लक्षात घेऊन भारतात मसुदा समितीची स्थापना झाली. या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. 6 जण काही ना काही कारण देऊन बाजूला झाले आणि एकटे राहिले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी एकट्यांनी आपल्या या अखंड भारताचं संविधान लिहिलं. त्यांना संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले आणि त्या संविधानामुळे आज आपण या भारतात आनंदाने श्वास घेत आहोत. या श्वासाला माझ्या तुझ्या स्वातंत्र्याचं दान आहे. या श्वासाला माझ्या तुझ्या स्वातंत्र्याचं दान आहे. तुझ्यामुळेच भीमराया माझ्या शब्दाला आज मान आहे. माझ्या शब्दाला आज मान आहे. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो, लेकिन मेरे भीम का संविधान कहता है तुम पहले मनुष्य बनो, तुम पहले मनुष्य बनो. समतेच्या धड्यात लोकशाहीच्या रानात, समतेच्या धड्यात लोकशाहीच्या रानात भीम कधीच पाहिलाय आम्ही संविधानाच्या त्या एक पानात, संविधानाच्या त्या एक पानात. मित्रांनो, लोक म्हणतात चहा बनवणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. त्यापेक्षा असं म्हणावं की वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी या देशाचं संविधान लिहू शकतो आणि त्याच संविधानामुळे चहा बनवणारा माणूस सुद्धा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. सगळ्यात देव सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात आहे. ते कसे पहा, देव कुठे राहतो?
देव मंदिरात राहतो. मंदिर कोणाच्या हातात आहे? मंदिर पुजाऱ्याच्या हातात आहे. पुजारी कोणाच्या हातात आहे? पुजारी ट्रस्टीच्या हातात आहे. ट्रस्टी कोणाच्या हातात आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हातात आहे. राज्य सरकार कोणाच्या हातात आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकार संसदेच्या हातात आहे. संसद कोणाच्या हातात आहे? संसद राष्ट्रपतीच्या हातात आहे. राष्ट्रपती कोणाच्या हातात आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हातात आहे. आणि मलाच नाही तर अख्ख्या जगाला माहिती आहे संविधान कोणाच्या हातात आहे? संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतल्या एका विद्यापीठामध्ये शिकायला जात होते. एकदा तिथल्या अध्यक्ष आणि त्यांच्या समितीला सांगितलं की 300 वर्षांच्या इतिहासातील मला 100 हुशार आणि विद्वान विद्यार्थ्यांची यादी द्या. समितीने त्यांना 300 वर्षांच्या इतिहासातील 100 हुशार विद्वान विद्यार्थ्यांची यादी दिली. अध्यक्षांनी कागद समोर ठेवला, ती यादी वाचली आणि पुन्हा सांगितलं की आता मला 300 वर्षांच्या इतिहासातील 10 हुशार विद्वान विद्यार्थ्यांची यादी द्या. समितीने परत त्यांना 10 हुशार आणि विद्वान विद्यार्थ्यांची यादी दिली. अध्यक्षांनी कागद समोर ठेवला, ती यादी वाचली आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की आता मला 300 वर्षांच्या इतिहासातील फक्त 1 हुशार विद्वान विद्यार्थ्याचं नाव द्या. आणि समितीने त्यांना एका कागदावर एका हुशार उत्कृष्ट विद्यार्थ्याचं नाव दिलं. अध्यक्षांनी कागद समोर ठेवला, ते नाव वाचलं. 300 वर्षांच्या इतिहासातील सर्वात हुशार विद्वान विद्यार्थी म्हणून ते नाव होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांचाच आदर्श घेऊन अमेरिकेतला एक मुलगा खूप शिकला, त्या देशाचा राष्ट्रपती झाला. तिने त्या विद्यापीठाच्या इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा उभारला आणि त्याच्या खाली लिहिलं द सिम्बॉल ऑफ नॉलेज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानाचं प्रतीक आहे हा महामानव, ज्ञानाचं प्रतीक आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टाने आपलं हे संविधान लिहिलं, पण याच देशात आज ते संविधान जाळण्याची भाषा करण्यात येते. संविधानातील मूलभूत हक्क आणि कायदे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी समाजातली मोठ्यात मोठी मनुवादी व्यवस्था कार्यरत आहे असे वाचू लागले आहे. आपण म्हणतो संविधान वाचवलं पाहिजे, पण ते वाचवण्याआधी आपल्याला वाचणं खूप जास्त गरजेचे. जेव्हा आपण संविधान वाचणार तेव्हा ते का वाचवायचं हे आपल्याला समजेल. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, वाचाल तर वाचाल. सत्तेच्या सिंहासनावर बसलेला राजा हा जर जनतेला विचारात घेऊन सत्ता गाजवायला लागला तरच संविधान तळागाळापर्यंत मुरलं असं म्हणता येईल. मित्रांनो, आतापर्यंत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एवढे विचार बघितले, पण आपल्या देशात जेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जाळण्याची भाषा करण्यात येते, हा आपल्या संविधानाचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा म्हणतात, जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जन्मले असते तर आम्ही उगवत्या सूर्याला नाव दिलं असतं. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आम्ही दिलं असतं त्या उगवत्या सूर्याला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर समाजकार्य केलं. त्यांचं आयुष्य त्यांनी समाजकार्यामध्ये घालवलं. पुढे हाच रथ आंबेडकरी कुटुंबाने पुढे चालवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तेव्हा अवघ्या 2-3 महिन्यातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं. पुढे त्यांचा हा समाजकार्याचा रथ भैयासाहेब आंबेडकर यांनी आपल्या खांद्यावर घेतला. त्या काळामध्ये भैयासाहेब आंबेडकरांना साधी मॅट्रिकची परीक्षा सुद्धा व्यवस्था पास होऊ देत नव्हती, कारण त्यांना एक आंबेडकर झेपत नव्हता रे, दुसरा कुठून झेपणार. पुढे हाच वारसा भैयासाहेबांचा हा वारसा मीराताई आंबेडकरांनी पुढे चालवला. अकोल्याच्या मीराताईंच्या एका भाषणामध्ये त्यांचं एक वक्तव्य मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की मीराताई आंबेडकर बोलतात, बाबासाहेबांनी आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, जे काही होतं ते सगळं समाजाला दिलंय. आता माझ्याजवळ फक्त एकच गोष्ट आहे, माझा प्रकाश, तो पण मी आता समाजाला देऊन टाकते. आणि तेव्हापासून बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समाजकार्याला सुरुवात केली. पुढे हाच रथ बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि पुढे चालवला. कायद्याच्या इतिहासामध्ये पोलीस जनतेला तुरुंगात टाकतात, पण बाळासाहेब हा आंबेडकरी कुटुंबाचा एक असा वाघ आहे ज्याने पहिल्यांदाच पोलिसांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. बाळासाहेबांचा हा वारसा आता पुढे आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, सुजातादादा आंबेडकर पुढे चालवतात. सुजातादादा आंबेडकरांनी समाजात पेरलेला एक विचार की माणूस जातीने बौद्ध असून फायदा नाही, तर तो विचारांनी आंबेडकरवादी असला पाहिजे. आता तेच आपले सरन्यायाधीश भूषण गवई हे जातीने बौद्ध असून सुद्धा ते एका भोंदू बाबाच्या पाय पडायला गेले, ते सुद्धा कुटुंबासहित. तिथे त्यांनी सुजातदादांचा हा विचार लक्षात घ्यायला पाहिजे होता की माणूस जातीने बौद्ध असून फायदा नाही, तर तो विचारांनी आंबेडकरवादी असला पाहिजे. या अशा महान
कुटुंबाला मी वंदन करते आणि एवढंच सांगेल की आतापर्यंत अनेक देशांचे तुकडे झाले, संविधान तुटलं, देश तुटले, पण आज 75 वर्षांनंतर सुद्धा 1000 जाती धर्म असलेला हा आपला भारत एक आहे. याचं कारण आपलं सशक्त संविधान आहे. म्हणूनच मी म्हणते हा देश कालही बाबासाहेबांच्या संविधानावर चालत होता, आजही बाबासाहेबांच्या संविधानावर चालतोय आणि उद्या देखील बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार. मी जाता जाता एवढंच म्हणे, निळ्या आकाशाची उंची मोजायला माप आहे का? निळ्या समुद्राची पातळी मोजायला माप आहे का? निळ्या आकाशाची उंची मोजायला माप आहे का? निळ्या निळ्या समुद्राची पातळी मोजायला माप आहे का? नवीन संविधान लिहायला माझ्या भीमासारखा दुसरा बाप आहे का? माझ्या भीमासारखा दुसरा बाप आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. जय भीम, जय श्री या बात आहे. जरा जोरदार काय होते माझ्या ताईसाठी. एक मिनिट बेटा, इकडे इकडे. आम्हाला ना कोणत्याच शस्त्राची गरज लागत नाही, आमचे शब्दच इतके धारधार असतात. खरं तर वंचित बहुजन आघाडीने काय दिलं ना, फक्त राजकीय पटलावर राजकारण नाही दिलं, तर ही वंचित बहुजन आघाडीने पिढी दिली बरं का. एवढे छाती ठोकपणे सांगतो, कारण उद्या हेच हिरे आहेत जे वंचितची धुरा खांद्यावरती घेणार आहेत मित्रांनो. आणि ताई तुला फार फार शुभेच्छा आणि खूप सुंदर धन्यवाद. येतो बेटा, या. आणि या ठिकाणी सन्माननीय किशोरजी बेळेकर, प्रख्यात सिने दिग्दर्शक, गांधी टॉक्स हा त्यांचा OTT वरती धुमाकूळ घालत असलेली त्यांची कलाकृती आलेली आहे, आपण नक्कीच पाहू शकता. आणि तसेच कार्यक्रमात थोडासा त्याचा बदल करत आहोत. खरं तर ताईने तर सांगितलं की संविधान लिहिण्यासाठी दुसरा बाप आहे का, पण त्या बापाच्या संविधानानेच इतके हक्क दिले, पण फक्त काय आहे ना, ते मुठभर लोकांनाच कळत आहेत. एवढंच म्हणतो, वाचाल तर वाचाल ते शब्द तयाचे रोखठोक आहेत. वाचाल तर वाचाल ते शब्द तयाचे रोखठोक आहेत. ग्रंथवेड्या पंडिताची ग्रंथ संपदा अफाट आहे. प्रत्येक समस्येचे उत्तर माझ्या भीमाच्या संविधानात आहे. अरे बाबासाहेब कळणं सहज सोपं आहे रे संतोष, पण बाबासाहेब वाचताना जातीचा चष्मा डोळ्यावरून काढणं गरजेचं आहे. जोपर्यंत जातीचा चष्मा काढणार नाहीत ना, तुम्हाला बाबासाहेब कळणार नाहीत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिलं वृत्तपत्र चालू केलं होतं. अनेक वृत्तपत्र बाबासाहेबांनी चालू केले, ते म्हणजे मूकनायक. अबोल लोकांचा नेता म्हणजे मूकनायक ज्याला म्हटलं जातं. त्या मूकनायक हे काही कारणांमुळे त्याला स्थगिती आली होती, ते बंद झालं होतं. पण छत्रपती शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना अनेक भेटीची आमंत्रणं पाठवली. काही कारणामुळे बाबासाहेब पोहोचू शकले नाहीत किंवा बाबासाहेबांनी नाकारली. पण या दोघांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीतून बाबासाहेबांना छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांची प्रगल्भता समजली. आणि तेच वृत्तपत्र मूकनायक राजश्री शाहू महाराजांमुळे पुन्हा एकदा बोलू लागलं आणि या बहुजनांच्या व्यथा मांडू लागलं. तर शंतनू कांबळे यांचा खूप मोठा वाटा आहे या गीतासाठी. आणि खास त्यांचं गीत आपल्यासमोर सादर करत आहेत प्रवीणजी डोणे. हॅलो. सर्व आवडी जनतेला विनंती करतो, कृपया आपण सगळ्यांनी टॉर्च लावले तर खूप बरं होईल. खूप सुंदरसा गीत शाहीर शंतनू कांबळे यांनी गायलेलं आहे. कृपया सगळ्यांनी टॉर्च लावायचं. खूप छान वातावरण निर्मिती होईल. सगळ्यांनी वरचे पण खूप खूप धन्यवाद. आणि माझ्यासोबत गाणं म्हणायचं देखील आहे तुम्ही सर्वांनी. शेतात रानात जिथ घामान भिजली धरती, हिरव्या पिकांवरती जिथ रघु हो डोलती, त्या सरीतून त्या सरी
वारीतून घाम अत्तर लेऊन याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव समतेच्या वाटन खणकावीत पैंजण याव सगळे तू याव याव परत तू याव तू याव बंधन तोडीत याव अन्यायाविरुद्ध जिथ मोठी होवळल्या तुझ्या शाया चिमण्या जिथ खारीशी हो भिडल्या त्या युद्धभूमीत त्या युद्ध भूमीतून रक्तचंदन लेऊन याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू याव तू याव बंधन तोडीत याव समतेच्या वाटन खणकावीत पैंजण याव तू याव तू याव बंधन तोडीत याव तू 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 याव जय भीम. जरा जोरदार टाळे होते तू यावं समतेच्या वाटेने यावं समता बंधुत्व न्याय हक्क जिथे साधला जातो त्या ठिकाणी आपल्या महापुरुषांची विचारसरणी असते. मित्रांनो, असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घरच्या भिंतींवर लिहून ठेवा आपल्याला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले होते ज्यावेळी आपल्या घरांना भिंती देखील नव्हत्या. बाबासाहेब म्हणतात धर्मांतर केल्यामुळे जर तुमच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर काळजी करू नका, तुमचं आरक्षण माझ्या डाव्या कोटाच्या खिशामध्ये साबूत ठेवलेलं आहे. मी बाबासाहेबांचं वाक्य एवढेच म्हणतो, जागो जय भीम वालो, तूफान आने से पहले जागो
जय भीम वालो, तूफान आने से पहले भूल गए क्या कहा था, मेरे भीम ने जाने से पहले नींद ना लो, ले जाओ रथ मेरा मंजिल पे पहले, पर हम तो सो गए हैं रथ भीम का हिलाने से पहले. मित्रांनो, पण आता काळाची गरज वेगळी आहे. तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये हात देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रथ आपल्याला पुढे नाही तर अति वेगाने पुढे घेऊन जायचा आहे. आणि खास ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतात अशा गायक, गीतकार, संगीतकाराला आपण आमंत्रित करीत आहोत. सूर्याला मशाल दाखवण्यात अर्थ नसतो, तो डायरेक्टली आणि वेळ न दवडता मी या ठिकाणी धम्मपीठावरती पाचारण करतो. आजचा आघाडीचा गायक साजन बेंद्रे. जोरदार टाळ्या होऊ देत साजनजी बेंद्रे यांच्यासाठी, आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतात. आपल्या समोर सर्वप्रथम सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा, क्रांतिकारी, निळा भडक, धडक, लय कडक आणि व्हीआयपी जय भीम. पण मला सगळ्यात पहिली वॉर्निंग दिली सुजातादानी, बोले तू आता वर चालला पण व्हीआयपी गाऊ नको. व्हीआयपी नंतर मला पण आनंद घ्यायचा बोले त्या गाण्याचा. म्हणलं ठीक आहे, व्हीआयपी नंतर. आता गाणं गातोय फक्त वंचितचं. कि भीम जी ने हमें बलवान बना डाला है, हटा ना पाए कोई ऐसी चट्टान बना डाला है. अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है, हटा ना पाए कोई ऐसी चट्टान बना डाला है. मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना डाला. कारण आपल्याला लय जण लुटायला येतील, लुटू देऊ नका. आपल्याला बरेच जण लुटायला येतील, लुटू देऊ नका. आपल्या समतेचा रथ खुटवतील, खुटू देऊ नका. शब्द ह्या साजनचा आज पेरून जातोय, कधीच हा मिटू देऊ नका. आंबेडकराचं घरानं कधीच तुटू देऊ नका. आणि या गाण्यामध्ये मी एक स्टोरी सांगितली आजाची आणि नातूची. लहान बाळाचा जर जगात कोणी मित्र असेल तर फक्त आजा. आणि तशाच एका लहान बाळाची स्टोरी या गाण्यातनं सांगतोय मी. की असंच एक बाळ 7-8 महिन्यामध्ये बाळ रांगायला लागतं ना. मग असंच एक 7-8 महिन्याचं बाळ रांगत होतं आणि त्या बाळाला खेळवताना आजा आला ना आजानं त्या नातवाला उचलून घेतलं. नातवाला उचलून घेतल्यानंतर नातू 7-8 महिन्याचा असतो. मग ते गळ्यातली चेन वडल, गळ्यातलं लॉकेट वडल, खिशात हात घालल, किसा वडल, शर्ट वडल. तर मी ह्या गाण्यामध्ये काय स्टोरी सांगितली ही आता ऐका. की साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबाच्या खांद्यावर. वंचितची मी लय गाणी गायली पण माझं स्पेशली हे गाणं आवडीचं आहे. आणि खंत वाटते की हे गाणं माझं हिट नाही झालं आणि म्हणून ते गाणं गातो. की साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. पण बालासाहेब छोटी हस्ती नाहीये. नाम ही काफी है, नाम.
आणि म्हणून या गाण्यात मी सांगितलं साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. बाळासाहेबांच्या नादाला का लागायचं नाही ह्या गाण्यात उत्तर आहे. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर. बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. पूर्वीच्या काळापासून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यवस्थेनं पूर्वीच्या काळापासून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज आमच्या पाठीमाग बाळासाहेब आहेत, आमच्या पाठीमाग सुजातदादा, त्यामुळे आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. म्हणून साऊंडवाल्यांना सांगतोय माझा आवाज दाबू नका. त्याच खांद्यावर खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर. बाबासाहेब ते बाळासाहेब माझ्या प्रत्येक शब्दावरती. आणि मी असा आहे की एक बार मेरे मुंह से मेरे जबान से निकल गया तो निकल गया. एकदा मी बोलून गेलो की बोलून गेलो. त्यामुळे माझा प्रत्येक शब्द तुम्ही ऐका. बाळासाहेब प्रभावी का चालू असायचा बाबासाहेबांचा अभ्यास. असायचा बाबासाहेबांचा अभ्यास. हे पाहून लागला बाळाला या ध्यास. पाहून लागला बाळाला या ध्यास. उचलून घेता धाडगे गेलं खिशाच्या पेनावर. उचलून घेता धाडगे गेलं खिशाच्या पेनावर. अरे उचलून घेता नजर पडली खिशाच्या पेनावर. ज्यावेळी बाळाला आजानं उचललं त्यावेळी बाळाला ज्यावेळी आजानं उचललं तेव्हा नातवाची नजर कुठे गेली. अरे उचलून घेता नजर पडली खिशाच्या पेनावर. त्याच पेना संग खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर. बाळप्रकाश आंबेडकर.
बोट बघितलंय ना? अरे दावीला मार्ग इशारा करून भीमान बोटावर. बाळासाहेबांना का हलक्यात घ्यायचं नाही ऐका. अरे दावीला मार्ग भीमान इशारा करून बोटावर. असं आहे ना बोट. त्याच बोटाला धरून पडलंय बाळप्रकाश आंबेडकर. हे गाणं सगळ्यांनी म्हणलं ना ऐका. तुम्हाला नाचवायला शेवटी मी हायच. इथलेच काय वरचे पण शांत नाही बसू देते. साजन भेंद्रे नाम आहे तुफान का. रक्त अंगात डोई भीमरावाचा हात. म्हणता केली कार्याला सुरुवात. म्हणता केली कार्याला सुरुवात. रक्त अंगात डोई भीमरावाचा हात. म्हणताच केली कार्याला सुरुवात. त्या अतुल नाडे संघ हा साजन गातोय त्या स्टेजवर. कुठल्या स्टेजवर मी गातो हे पण ऐका. शांत व्हाय, शांत. अरे अतुल नाडे संघ हा साजन गातोय त्या स्टेजवर. साजन कुठल्या स्टेजवरती गातोय? अरे अतुल नाडे संघ हा साजन गातोय त्या स्टेजवर. ज्या स्टेजवर शोभून दिसतय बाळप्रकाश आंबेडकर. बाळप्रकाश आंबेडकर. इकडे बघा. ह्याच खांद्यावर खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर. बाळप्रकाश आंबेडकर. बाळप्रकाश आंबेडकर. जोरदार टाळ्या करण्यासाठी जोरदार. आम्ही ज्या गोष्टीला घाबरत होतो तेच झालं. सगळे नाचायला आले म्हणून आम्ही त्यांना थांबवून ठेवलं होतं. बरं, या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित झाले. दादांनो थोडं 2 मिनिटाचा वेळ घ्या. आता कुठे कार्यक्रम खरा चालू झाला असं समजायला हरकत नाहीये. बरं, पण ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत, खास 2 मिनिटाचं मध्यंतर आहे आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात होत आहे. अध्यक्षतेखाली सन्माननीय सुजाजी आंबेडकर यांच्या. आपण कुठेही जाऊ नका. आपण अवघ्या 5 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत. धन्यवाद.